तुम्ही कशाला आले मामांजी? कोण? तुम्ही? मी आनंदाची बातमी सांगायला आलो. काय झालं? तुला माहित आहे का? काय? आता ते पोराला फोन केला का? नाही, ते म्हणले ते येतो मी म्हणा अर्धे एक तासात. आज एक खुशखबर लय बारी आणली मी. काय झालं मामांजी? ती पैसे आहे ना, हा, FD ची तारीख संपली. संपली का? हा, तर उद्या परवा ते पैसे आणून हा दुसऱ्या जमिनीचा एखाद्या व्यवहार करायचा. घरात ठेवून काय करायचे? हा, पण मग आता हे पण तर जमिनीचा व्यवहार करायला गेले, मग परत अजून एक जमीन घ्यायची का? मग ते एवढे पैसे ठेवून करायचं काय? नाही नाही, तिकडे आपण वाट्याने करायला देऊ वाटलंच तर. हो, पण जाऊ द्या, ही जमीन काय विकायची नाही नाही, ही मामांजी. नाही विकायची. कारण हिच्यामुळेच आपण एवढे मोठे झालो. मोठे झालो आपण, कष्ट करतोय. हा, तर तेच असं तर. करायचं. ते पोराला फोन लाव बरं, थांबा. बोलून घे लवकर. बोलू, म्हणजे ते म्हणलेच होते येतो मी. हा, हॅलो, कुठे हो तुम्ही? रस्त्याला आहे का? बरं या. अहो, ते तिकडे रस्त्याला आहे, पाय येऊ राहिले, उतरले गाडीवरून. लवकर ये म्हणा. हे काय रस्त्याला आहे ना. असं का? हा, बरं. मग तुम्ही जेवण वगैरे करून आले ना? सगळं आटोपून आलोय मजेत. हा, माझं आवरलंय. हा. ते बचत गटाचा हप्ता द्यायला जायचं होतं ना मला. दिला? नाही, जायचंच होतं, पण म्हटलं ते पाणी लावलं होतं, निम्म भरत आलं, म्हटलं पाहू काय आहे पैसे का. होते का तुझ्याकडे? होते ना, ते घेऊन देऊन गेले ते. असं का? पण जाऊ द्या, ऐन वेळेला आपल्याला बचत गटाची लय मोठी हे झाली ना मदत, हो. त्यांची देऊन टाकायला पाहिजे होती. नाही नाही, ती देणं खूप गरजेचं आहे. हम्म. आता बघ, दुसरी जमीन अशी घेतो 1-2 बिघे. हा? घेऊ ना, घेऊ. हा. ते बी घेऊ, हा. पण मी काय म्हणते, आता एवढे पैसे आलेच तर तुमच्या या डोळ्याचं ऑपरेशन करून घेतलं असतं. करू बा, अजून ते ऑपरेशनचं काय चाललंय अजून अहो. दिसतंय बरं. हं? दिसतं जरी बरं, होऊन जाईन. काय नाही काय नाही, ये कांदे काढल्यावर आम्हा पैसा होऊन जाईल. आणि ते पण आले. आले का? हा, तो आला? आले. पण मी काय म्हणते मामांजी, हा मा बहिणीचं नाही का ते स्थळाचं तुम्हाला बोलले होते. हा हा हा. दादा झाला बघा ते जमिनीचा व्यवहार. झाला? हा अरे अजून एक जमिनीचा व्यवहार करायचा आहे. तुम्ही गेले न मामांजींचं. कारण ते FD ची तारीख संपली ना, हा तर ते पैसे भेटणार आहे 13 लाख रुपये. घेऊन टाकू ना मग हा? दुसरं पण. चालेल. मग मी त्यांना म्हटलं तिथं वाट्याने लावून देऊ, तेच ना, आहे का नाही? तिथं विहीर आहे का? आहे ना. आहे ना, फक्त हा. आता ही जमीन पाहायला जायचं ना मला. तिथं विहीर नाही तर पहिली विहीर खोदून घेऊ, व्यवहार झाला हा. पहिली ताब्यात घेऊ, नावावर करून घेऊ. चालेल ना. हा, चला आता आपले दिवस सुखाचे आले ना, देवाचं भजन करू घरी जाऊन. हा, मी काय हा? मी ना तुम्हाला बोलता बोलता राहून गेले. हा? माझी बहीण येणार आहे. काला? ते तिला स्थळ पाहायचं होतं ना, तर मग मी तिला म्हटलं ये. मग ते म्हटलं आपण मोठ्या नानाचं दाखवून दिलं असं पोरग. तसं करू. हा, चालेल. मग तिला म्हटलंय तू ये म्हणून. असं का? हा, बरं येऊ दे. चला मग. चला. तुम्ही जेवण केलं होतं ना पण? हा हा, चला त्याची मग. तयारी आहे ना पण मोठ्या मामा. हा, चला. चला. ऐक लागलं हो माझ्या. हा बरं का सुनबाई, हा, पाणी आण बरं पहिलं. आणते आणते, लागलं माझ्या लय जोरात. खोटं बोलली का? बस भाऊ. हे घ्या, बस 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 बस. धरा प्यायचं पाणी. लागलं माझ्या लय जोरात. हं? झिंजण्याच निघाला डायरेक्ट. ती वाढवली. फोन पाहू बरं, मा बहिणी फोन लावू दे मला. देऊ मा म्हणजे अजून. बस. धर. हॅलो. कुठवर आली ग? रस्ते उतरली? अगं आम्ही इतके तर चालू, ये मग सरळ घरीच आता. हा ये, आम्ही बाहेरच बसेल, ये. आली ती. आली का? हा पण मग काही नाश्त्याला चहा पाणी बनव ना. हा, तिला येऊ तर द्या आधी. आली का मग करता येईन चहा पाणी. तुम्हाला नाही ना खरं भूक बीक लागेल? नाही नाही, मी जेवण केलेलं का आहे. चहा ठेव? चहा नको आता. अधिपती. एवढा टाइम ग? अगं केव्हाची बसले होते, मग बसच भेटना पटकन. मग हा. एसटी नाही यायचं. मग एसटीनच आले. असं का? हा बरं आहे ना? हा बर. पाहू. हा हा, आयुष्यमान हो. चल ये मधी. चला मामांची चहा करते, चला. चहा करते का? हा, हा, भारी काम आहे चहा पिणं दुपारात. दिवसाले या बाबाने परत संसार विकून खाल्लाय, काहीच ठेवलं नाही घरात. आता कुठं जायला काढून खायला आणतं का नाही, तर येईल हात वेल कवीत. एक कदरच नाही. काय ग? काय आणलं नाही खायला? खायला काय काय? तसे हात हात द्यायला कवीत आले काय?
मग आता काय करू? मग काय करू तू म्हणजे? घरात नाही केलं का काही? काय घरात करायला आहे का काही धान्य भाजीपाला? तू तर लय म्हणत होती काय म्हणत होती? वाहिलं निघायचं वाहिलं निघायचं. मी बोलले का बाहेर निघायचं? मग कोण बोललो होतं? स्वतःच लय चाललं होतं ना. आता बोल तू, आता मलाच बोलणार रे. मग कोणाला बोलू? मग तेव्हा तुला म्हणत होतो काही गरज नव्हती वाहिलं निघायची. हा बोल ना आता. ऐकलं का तू माझं काही? मी पण म्हणत होते. चांगलं दादा जवळ राहिलं असतं काय काय ते म्हातारा देत होतं 2-4 पैसे. स्वतःलाच लय आग होती. तसं मला काही नाही, मी माझा दादा जवळ गेलो मला लगेच म्हणाल ये. आणि माझं तू काय? त्यांना काय काय बोलेली त्यांचे सगळं लक्ष दे. आणि मग माझं काय? तू आहे मग इकडे मी जाईन माझ्या पप्पाच्या जाय मग. हा तू तेव्हा म्हणत होती तेव्हा काही काय ना म्हाताऱ्याला 1,500-2,000 रुपये देत होतो मी. पण तेवढं ते काहीच नव्हते पैसे तरी ते म्हातारा काहीच म्हणत नव्हतं. घ्यायचं बिचार करायचं काम आपलं घरचं काय असेल ते आणून देत होतो वस्तू असतो. तुझं ऐकलं नाच झालं. मग आता काय म्हणते मी? काय त्यांना म्हणते? विचारून बघा ना. नको नको ते कसं वाटत काय? कसं वाटतं? काय तुमचा बाप आहे तो? हा ते मा बाप आहे पण मग ते म्हातार लई बोलत आहे काय? काही नाही, थोडे बोलणे ऐकून घेऊ आणि त्यांच्या इकडे जायलाच योग्य राहिलं आपल्याला. तसं आता इथं काही राहिलं नाही. हा मग एक काम करू, जाऊ आपण त्या म्हाताऱ्याकडे. जाऊ दे. तसं थोडे बी बोलणे ऐकून घेऊ आणि काही नाही. मग तसं बी तू म्हणती का मी 2-3 हजार रुपये द्यायचो ते नाही. मी फक्त दिवाळीलाच किराणा करून दिला एकदाच, त्याच्यानंतर कुठं पैसे दिले. आणि आता पण जास्त पैसे द्यायचे नाही, निम्मे आपल्याकडे ठेवायचे, निम्मेच द्यायचे. हा त्यांना सांगायचं ना 30,000 पेमेंट आहे. हा. त्यांना सांगायचं आपलं, त्यांना सांगायचं 3,000 रुपये रोज आहे. त्यांना सांगायचं 500 रुपये रोज आहे. बाकी असं पैसे सांग. ठेवायचे आपल्याला. चाल मग जायचं त्यांच्याकडं. चला मोठा पोरगा मोठी सूनबाई आमचं चांगलं देवानं केलंय. पण थोडीशी चिंता वाटती, लहानी सून तर लय आळशी होती. मग काय केलंय, कंपनी चालू आहे का बंद आहे? फक्त आता अपेक्षा काय आहे आपली, नातवंड पाहणं गरजेचं आहे. एकदा नातवंड पाहिली ना आपले डोळे अडकले तरी चालेल. फक्त लहान्या पोराकडं जावं असं वाटतंय पण न खवळो सूनबाई मोठी नावाची तुम्हाला कोणी जायला सांगितलं? पोरगा तर नाही काय म्हणणार पण दादा काऊन कुठून आले पोरं? घरून. कस काय आले? कस काय म्हणजे नको येऊ का? नाही नाही आले बरं झालं, मलाच यायचं होतं. काय चाललंय कस काय? काय नाही, तुम्ही दादा फोन करते नाही काही नाही म्हटलं चला दादाकडे चक्कर मारून येऊ. असं का? मग काय आणलं दादाला खायला? दादाला काही नाही आणलं खायला आम्ही. मग? काय आणू तिकडे घरी चाला मग तिकडे खाऊ घाल तुम्ही कोणाच्या? आमच्या. तुम्ही तर घर विकला असं मी ऐकलं होतं. नाही हं? घर काय विकू मी. भाड्याच्या खोलीत राहत्या पोरं. मी चांगलं ऐकलंय बर का. तुम्ही चुकीचं ऐकलं मग दादा. हं? चुकीचं ऐकलं चुकीचं काच? मग. या पोरीच्या अंगावरचे डाग कुठे आहेत? डाग ठेवले आम्ही ते. तुझी अंगठी? ठीक आहे अंगठी आहे ना. अरे ती चांदीची नाही, सोन्याच्या 2 होत्या त्या कुठे? आहे ना ते. कुठे? आहे आता आहे म्हटलं आहे. अरे हाय पण त्या गाण ठुल्या का वापल्या का हरवल्या का खाण्यापिण्याला घालवल्या? नेमकं हाय म्हणजे काय? हरवल्या. हरवल्या हा. का? आता डावामध्ये हरवल्या का? नाही नाही पत्त्यामध्ये? नाही नाही दारू पिण्यात? नाही नाही मग आम्ही फिरायला गेलो होतो ना तिथे हरले. फिरायला गेलते. आज एकाएकी कशी काय बाबाची आठवण झाली? हा, सुनबाई तर लय गप्प आहे, तेव्हा तर लय तनताना बोलत होती आम्हाला वेगळंच राहायचे आणि आम्हाला वेगळी राहायची सवय आहे. आता तेच चुकलं ना दादा, काय करणार आहे आता. आता काय करणार म्हणजे? माझं चुकलं, ते चुकी झाली माझी. जमिनीत काय आहे? जमिनीत काय आहे अर्ध्या वाट्यात? जमीन काय विकून टाकली तर तुम्ही मला पैसे दिलता वाटावर दिलता. आहे पण नुसते घरातले पैसे दिलते ते, मग जमीन विकली नव्हती. जमीन तशीच आहे म्हणजे माझी. हा हा, म्हणजे मला वाटलं मी ते पैसे खर्च केले, मला वाटलं जमिनीचे होते काय ते दादा. नाही 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 नाही, तुझी जमीन तशीच आहे हा का? पण तुझा अधिकार नाही तसाच. लक्षात आहे ना? नाही नाही दादा. तुझा अधिकार तुझ्या बायकोला विचार. काय ग? लय टमटमा बोलत होती ना. ते जमिनीचे पैसे होते दादाने दिले होते. आता मला काय माहिती. तुम्ही सांगितलं नव्हतं. जमिनीचे- तुम्ही खोटं बोलले दादा आमच्याशी. तुमच्या गुणानं खोटं बोलावं लागलं. का बरं? सुनबाई तर म्हण मी कामाला जाणार नाही, शेतात जाणार नाही, घरात करणार नाही, हा हा. आम्हाला वेगळं राहायचंय. राहा वेगळे. दादा आता खरं सांगू का? हम्म. आता नेमकं मी घर पण खाली करून टाकलं. हा? घर खाली झालं, काहीच नाही राहिलं. हा. आणि थोडंफार वाईटच चालू आहे आमची परिस्थिती. म्हणून म्हटलं आता दादाकडे चक्कर मारून येऊ. आणि मी पण काय बोलले असेल तर माफ करा मला, मी बोलून गेले आता. तसं माफ करायला माझ्या पोटात काही तसं वाईट नाहीये.
का तुम्ही परकेत हे मी मानित नाही. मला दोन्ही सुना सारख्या आहेत. मला माहित असतं तुम्ही एवढे चांगले आहे हम्म. तर मी अशी वागलेच नसते. म्हणजे माहीत नव्हतं मग कमीत कमी मोठ्या जावाकडून तरी माहीत करून घ्यायचं ना. होती चुकी, मग आता ह्या चुका कवर. आता नाही. अहो दादा काय सांगू, हा 2-3 दिवसापासून उपाशी आहे. का बरं? म्हणजे तुमच्याकडे जेवायला धान्य सुद्धा नाही मोकार गरीब आहे आम्ही. का? दाढी बिडी तर करून यायची ना. का दाढीला पैसे नाही. पैसे नाही? चला घरी जा. तुम्ही का नाही केली मग दाढी? कोणती? माझी करेल आहे. नाही नाही काही नाही ती 8 दिवसाची. 8 दिवस दाढी नाही केली. आता असं करू, घरी जाऊ, चहा पाणी जेवण वगैरे करू आणि मग जा तुमच्या घरी. चला. म्हणजे जेव खाऊ घालचे का आम्हाला? हा मग आता काय मग चला मग लगेच. आता लगेच आता 2 दिवसापासून उपाशी आहे म्हणल्यावर. अरे मला पाणी आण. अरे कुठे गेले? ती वावरत जाईल. हा तुमचं काय चाललं? काय नाही तुझं चालू बरं. हा एकदम बरं. कॉलेज हा मस्त. पाणी आण बाई पोरांना. दादा एकच का आलं इकडं? आले पाय पाय. मग आता काय करतो? का बरं आले? आले सहज मला पाहायला आले. हा, आठवण झाली त्यांना. केला मला कॉल. नाही मा रिचार्ज संपेल होता. रिचार्ज टाकायला पैसे दादा तू याला गेला गेलता का तिकडं? आता मी अरे मळ्यात बसलो होतो मग तर हे आले फिरत फिरत तिकून. जुन्या घरी गेलतो आम्ही. जुन्या घरी काय आहे तिकडं? मग म्हटलं तिथंच राहते काय तुम्ही? आमचे आता तेव्हा वेगळं झालं आता पोरं इकडं घर कष्टाळू बांधलं येते. दिवस असे उजाडले का अजून 2 जमिनी घेतल्या. कोणी काय काय? 2 ठिकाणी अजून जमिनी घेतल्या 4 बिघे. अरे वा हा. कोणी घेतलं? तुम्ही त्यांनी? एकच आम्ही एकत्रच आहे ना. नाही नाही पण मग पैसे कोणाचे होते? पैसे तो कमवतोय, आणि तुम्ही? आम्ही मोजितोय फक्त. आणि तुमची एफडीचे पैसे कुठे? एफडीचे दुसरी एक जमीन घेतली. हा मग तिच्यात वाटा पाहिजे मला. कशात? म्हणजे अजून तुझी लालचीपणा गेला नाही का? हा अरे येड्या, कष्ट करीत जाय. त्या बायकोचं काय ऐकतो? हा बायकोच कोणी ऐकले? कोणी ऐकलं नाही. मग कंगाल झाला कसं काय तू? कंगाल नाही झालो मी, मग गरीब झाला. गरीब झालो मी. त्याला अरे तुला दाढी करायला पैसे नाही. नाही हो दादा, ती पॅशन आत्ताची तुम्हाला काय वाटत आहे? फसेले पॅशन. फॅशन फॅशन. बरं एक काम कर भाऊ, पाणी आणायला सांग, चहा ठेवायला सांग, जेवण करून जाऊ दे यांना. पाणी आण ग. दादा हं? काही द्या 2-4 घ्या पैसे पाणी. जरासे. कशाचे पैसे? हा दादा नाही नाही मी घेतलंय. मग मला बी नको. तुम्हा दोघांना आणलं पाणी. चहा बनव बाई, स्वयंपाक कर यांना. ताईला तुझ्या मोठ्या ताईला फोन कर. पैसे द्या का? 1.5 लाख रुपये लागत होते मला. तुला किती लागतील? तुझा लालचीपणा जायलाच नाही अजून. साडी दिसू राहिली. मग येते बरं का ती. येते का? हा? येऊ दे काय लवकर. बोलताय असं भाऊजी? ही काय खरंच मग? त्याची साडी का? मग दिवाळीत तर माझ्याच बाईने दिली होती नी. कधी दिली? मग काय आम्ही काय घेऊ शकत नाही काय? काय मला तेच वाटू अजून राहिली. ताईटपणा यांचा जाईल नाही. नाही नाही मग बायकोच नाही जाणता येत हं? पाना. मग बायकोच नाही जाणता येत पाना. बर मी मग ते नेमकं कसं झालो. बोलू राहिले म्हणा माझी बायकोची साडी? का नाही दादा हा लगेच काढून दे आणला. कसं काढून देता येईल भाऊ? मग जेवण जेवण तेव्हा करून तर निघून गेल ते. जाऊ दे. आता पोर मांडी हागलं का मांडी कापित्या का? हम्म. बर का? राहू दे. नाही हो दादा हं? लगेच काढून द्या. आता सुधारले ते. का सुधारतील? सुधारले. आता आहे ना हा. त्यांच्या डोक्यात काम केल्यावर काय होतं हे त्यांच्या डोक्यात आलंय. आता बिंदास नाही, कामाला नाही लागते. यांना जाऊ दे दादा पहिले. बरं पाहू जेवण झाल्यावर ती त्या बायकोला फोन कर, बोलून घे. येते ती. येऊ राहिली वाटतं. येऊन राहिली का? हा बरं येऊ दे तिला. हो हं? काही नकोय मला जेवण बिवण. आम्ही जेवायला आलोच नव्हतो उगाच मुळात. मग आता तुम्ही घरात पण येऊ नका, लगेच दळा. लगेच ठेवतो आम्ही. मुळात जेवायला आलो नव्हतो दादा, तुम्हाला भेटायला आलतो. असं का? तुम्हाला आता पाहिलं आठपणा गेलाच तर नाही बरं अजून. वाटलं आम्हाला. हं? काही टाईट पण नाही आमचं प्रेम हा. होतं का आम्ही आलो तुमच्याकडे स्वतः, तुम्ही नाही आले आमच्याकडे. चाल जाऊ शकता. आठपणा गेलाच नाही अजून. नाही जाणार तो ताईटपणा नाही जाणार बरं का? चला दादा तुम्ही काय लगेच घेऊन आले घरी. अरे बाबा तर शेवटी पोटगोळा आहे. हा? हा. बरं का? जीव राहत नाही. हं. बरं चला गेले. आता. हं?
चला जेवण करून घ्या तुम्ही. हा आपण घेऊ जेवण करू चल. बाकी काय चाललं? बाकी काही नाही, थोडीशी परिस्थिती ढासळली होती आमची, काय पण हो? मग बरं आहे. हा का? झालं थोडस. बरं ते मी मागच्याच नाही का तुमच्याकडनं पैसे घेतले ते पा हम्म. ते द्यायला गेले होते मी तुमच्या घरी. धरा नका नका राहू दे. आहो धरा, येतील कामात. आले बरं का तुमचे पैसे. किती नाही दिले? तर, 1200 रुपये. तसं तुम्ही माझ्या आईच्या जागेवरच आहे, पण मग हिच्याकडून जर काही चूक बीक झाली असेल तर माफ करून द्या. तुमच्या बहिणीसारखीच छोट्या ती. नाही नाही, मी तिचं कधी मनावर घेतलंच नाही. चालायचं लहान राहते, त्याला थोडी बुद्धी कमी राहते. मी असं हा समजते. माहिती आहे मला, ती जरा चाबरीची, पण जाऊ दे आता. काही नाही काही नाही. नाही चला चहा पाणी घ्या. नाही नाही वहिनी, आता चहा पाणी नको, आता आम्ही जातो. बरं बरं मग जाते मी पण. चल का? काळजी घ्या. हो वहिनी. बरं झालं आले. कधी नाही एवढ्या दिवसातून आले, निदान 1-2 दिवस तर राहते. घरी जाऊन पाहते काय झालं यांचं आता.